900 रुपये डझन. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज आलेली आहे गावदेवी मैदानामध्ये, जिथे आंबा महोत्सव सुरू झालेला आहे. खरं तर उशीरच झालेला आहे, परंतु आता 2-3 दिवस अजून आहेत. ह्याची डेट होती 1 मे ते 10 मे असं हे आंबा महोत्सव इथे चालू झालेला आहे. पण आज मी मात्र 8 तारीख आहे आणि मी जरा उशिराच आलेली आहे. पण मला जसं कळलं की बाबा गावदेवी मैदानाला मस्त असं रत्नागिरीचा, देवगडचा हापूस आंबा आलेला आहे, आंबा महोत्सव लागलेला आहे. तर मग मला राहावलं नाही, म्हणलं चला आपण ते कवर करूयाच. तर मी आता तुम्हाला दाखवते. तुम्ही पाठीमागे बघताय इथे किती स्टॉल लागलेले आहेत. काजू मतलब रत्नागिरीचा जो प्युअर काजू असतो तो सुद्धा आता आपल्याला ते बघूया, त्याचे भाव काढूया. चला सुरुवात करूया. आणि हां, वेळ असणार आहे ही सकाळपासून, म्हणजे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. तर समोर बघताय पारकर बंधू, इकडे मयेकर बंधू, इकडे घारकर मँगो. प्रत्येकाने आपापले आंब्याची क्वालिटी घेऊन आलेले आहेत. नमस्कार. हां बोला. तर मी पहिला स्टॉल तुमचाच कवर करते आहे, पारकर बंधू. तर तुम्ही रत्नागिरीचे की देवगडचा हापूस आंबा आणलाय? माझ्याकडे दोन्ही आहे, रत्नागिरी पण आहे आणि सिंधुदुर्गातला देवगडचा पण आहे. सिंधुदुर्गचा काय भाव आहे जरा कळू दे. भाव माझ्याकडे 700 रुपयापासून आहे. 700 रुपये 200 ग्राम. 700 रुपये 200 ग्राम 200 ग्राम. आणि हा 275 ग्रामचा आहे तो 1000 रुपये आहे. 275च्या वरचा आहे तो 1200 आणि 350 ग्राम 350 ग्रामचा आहे तो 1400 रुपये आहे. हे ग्रामवर असतं का? जसं वजन. अच्छा, वजनावरती आंब्याचे भाव होते. हां 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 हां. साईज मोठी आहे पण याची. जम्बो साईजमध्ये. म्हणजे हा पेटीवर नसतो का? नाही डझनावर. डझनावर. ओके. आणि हा डझन कसा बोललात? हा डझन 1400. 1400 रुपये डझन. मला डझनाचाच भाव सांगा ते. हां तेच. 700 रुपयापासून 1400 रुपयापर्यंत डझन आहे. 700 रुपयापासून ते 1400 रुपयापर्यंत. कसा आहे आंबा? देवगड हापूस आहे. देवगडचा हापूस आंबा. देवगडचा हापूस. पण कसा आहे हा? हा 900 रुपये डझन. 900 रुपये डझन. मस्त एकदम पातळ सालीचा आहे. पातळ सालीचा. आणि बाटा बारीक आहे. याचा बाटा बारीक असतो. म्हणजे म्हणजे कोय जी असते ती छोटी असते. ओके. हा कुठला आहे मग? ही पायरी आहे. ही पायरी. मोठी पायरी आहे. मग हे कसा? हा 1000 रुपये आहे 1000 रुपये काय डझन. डझन? हा ही साईज मोठी आहे. मोठी आहे. देवगडचा हापूस आंबा आहे ना? ही पण पायरी आहे बघा. ही छोटी आहे. ही छोटी साईज. हा ही कशी? ही 600 रुपये. 600 रुपये. किती तर पाहिजे? तुमचा आहे पारिजात हा देवगड हापूस आंबा, हा ना? बरोबर. आणि मुंबईमध्ये आम्ही फ्री होम डिलिव्हरी देतो. कुठे मुंबईमध्ये पाहिजे तर आमचा नंबर आहे 9969889628. मुंबईमध्ये कुठे पण कमी करून 2 डझन घेतले पाहिजे. वरती पण नंबर आहे ना? हा वरती पण नंबर आहे. हां हां चला. मसाल्याचा वास सुटलेला आहे. जवळून आलं की तिथेच मसाल्याचा स्मेल आला. कसा आहे मालवणी मसाला? कुठे ह्याच्यातला मालवणी मसाला कुठला आहे? खमंग असा वास सुटलाय बघा. मालवणी मसाला आहे.
कसा किलो? हा 800 रुपये किलो आहे, 200 रुपये पाव किलो. सगळा गरम मसाला गरम ॲड. सगळं ॲड असतं. आता मला भाव सांगा ना पटापटा. त्याच्यामध्ये तुम्हाला हा संडे मसाला आहे, हा. हा 900 रुपये किलो आहे, हा. 225ला पाव. गरम मसाला 900 रुपये किलो आहे. वड्याचं पीठ आहे 140 रुपये किलो आहे. घावण पीठ आहे 120 रुपये किलो आहे. गावठी हळद आहे ही कशी? ही 480 रुपये किलो आहे. गावठी हळद. 480 रुपये. गावठी हळद. हां. कांदा लसूण आहे मसाला. लाल तिखट. कांदा लसूण मसाला कसा आहे? हा 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो. ओके. 150 रुपये पाव. आणि इकडे हा मच्छी मसाला आहे, तो कसा? 800 रुपये किलो आहे. 800 रुपये. कुळीत पीठ आहे कुळीत पीठ कसं? 320 रुपये किलो आहे. कसं? 320 रुपये किलो आहे. हा, हा. 80 रुपये पाव. हे 50 रुपये 100 ग्रॅम. आणि हे काय कारळ्याची हे कारळ्याची चटणी चटणी. हा ना? काळे तीळ लसूण वगैरे मिक्स असतं त्याच्यामध्ये. ही कशी? ही 100 ग्रॅम 50, 125ला पाव. 100ला 50. त्या व्यतिरिक्त बघा पूर्ण हा कोकणी मेवा आहे. हे फणसाचे गरे आपले तळलेले, त्याला तळलेले आहे. खोबरेल तेलात तळलेले गरे आहेत. हे कितीला आहे? हे 90 रुपये 100 ग्रॅम. 90 रुपये 100 ग्रॅम. तळलेली आंबा पोळी आहे. आंबा पोळी एकदम सुंदर. ही विदाऊट शुगर असते. जो आंब्याचा गोडवा असतो तेवढाच. हां बरोबर. त्यानंतर काजू कसे? 625 रुपये अर्धा किलो आहे. 625 म्हणजे 1250 रुपये किलो. साईज पण मोठी आहे हे बघा. 1 किलो. आणि हा हा खारा काजू आहे 1200 रुपये किलो आहे. 300 रुपये पाव. हा 300 रुपयाचा आहे पाव किलो. 1200 रुपये किलो. मग अशी काय बोलत होतात तुम्ही? हे जांभळाचं डायबिटीस शुगरवाल्यांसाठी कशात घ्यायची ती? कोमट पाण्यामध्ये 1 चमचा पावडर टाकायची आणि सकाळी उठल्यावर 1 कप कोमट पाण्यामध्ये सकाळी अनुषपोटी. हे काय? त्यामध्ये हे पाचक आले लिंबाचं ॲसिडिटी गॅस अपचन त्याच्यामध्ये. ओके. आणि आता मला हे सांगा, हातसडीचे तांदूळ कसे आहेत? हा उकडा तांदूळ आहे. उकडा तांदूळ 140 रुपये किलो आहे. 140 रुपये के-जी. पोहे पोहे पण 140 रुपये. 140 रुपये. आणि कोकम 200 रुपये पाव. 800 रुपये किलो. 200 रुपये पाव, 800 रुपये किलो. तर असा हा कोकणी मेवा. शशिकांत मसाले असं यांचं स्टॉलचं नाव आहे. पूर्ण तुम्हाला मसाल्यापासून इथं भेटून जाईल. अगदी जेव्हा तुम्ही एंट्री करता ना, ते पहिले 2 आंब्याचे स्टॉल गेले की लगेच तुम्हाला हा स्टॉल भेटेल. चला थँक्यू. अरे नंबर पण आहे ना, 19 नंबर आहे. मला नव्हतं माहिती. छान दिसते बसायला पण जाऊ दे, बसायलाच बोलते आपल्या. नमस्कार ताई. नमस्कार. सांगा आम्हाला आंब्याची प्राईस सांगा. बघा आमच्याकडे वेगवेगळ्या साईजप्रमाणे वेगवेगळा आहे. परिश्रम मँगो सेंटर आमच्या दुकानाचं नाव आहे. हं. माझं नाव मयुरी आहे. हं. साधारण 800 पासून तर 1400 पर्यंत वेगवेगळ्या साईजमध्ये आमच्याकडे आंबा आहे. हा बघा 800 ते 1400 1400 पासून साईजप्रमाणे डझन. हां, देवगड रत्नागिरी दोन्ही सुद्धा मिळेल. शिवाय हा बघा हा पायरी हापूस आहे. हं. हा सुद्धा तुम्हाला 1500 रुपये डझननी मिळेल. हे पिकायला किती वेळ लागतो? याला 2 दिवस हवे अजून 2 दिवस. आडी करायची. अडी करायची. त्यानंतर हा आमचा एक स्पेशल रत्न हापूस आंबा आहे, जो तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल नाही. हो का बरं? कारण याचं उत्पादन फार कमी आहे. आत्ताच लोकांना त्याच्याबद्दल माहिती मिळते आणि आता लोक लागवड करतायत या आंब्याची. ओके. अच्छा, हा कसा आहे? हा 1600 रुपये डझन आहे. 1600 रुपये डझन. साईज पण खूप मोठी हा आहे. सेकंड साईज आहे. आपला अरे फर्स्ट बापरे. साईज येतो तो साधारण 600-700 ग्रॅमचं फळ येतं. 600-700 ग्रॅमचं फळ. ह्याचं एकाचं वजन किती असेल हो? अर्धा किलो. अर्धा किलो ना? व केवढा आहे तो? काय नाव बोलला त्याचं? रत्न हापूस. रत्न हापूस आंबा. मस्त. तुमचा स्टॉल नंबर किती? 18. 18 स्टॉल नंबर आहे. यानंतरही लागला तरी विष्णुनगरला माझं दुकान आहे. अच्छा शेगाव कचोरीच्या समोर 10 जूनपर्यंत तिथून आंबा मिळेल तुम्हाला. ठीक. नंबर माझे हे नोट करा. तयारमध्ये पण आहेत मीडियम साईज आहे. तुमच्याकडे कसं आहे हापूस आंबा? सुरुवात कुठून होते?
700, 800, 850, परत 500 वाला आहे त्यामध्ये. किती 500, 700 700. माझ्याच रेंजला आहे. हा जो मोठा आहे हा 850 900 रुपयेपर्यंत. 850, 900 पर्यंत. आणि हे ही पायरी आहे. पायरी पायरी 700 रुपये डझन. 700 रुपये डझन. ठीक आहे. स्टॉल नंबर किती आहे? स्टॉल नंबर 5 पालकर बंधू. 5. 5 5 ना? हां, पालखर बंधू. उद्या पाठवून देतो. उद्या घेणार. नमस्कार. नमस्कार. कुठे राहता तुम्ही? हां एक मिनिट कर. हां, नमस्कार भाऊ. नमस्कार. बोला, तुमच्याकडे काय आहे आंब्याचे भाव? आमच्याकडे आंब्याचे भाव एकदम स्वस्त आहे. हं. देवगड व रत्नागिरीचा हापूस व पायरी आंबा मिळून जाईल. ओके. साधारणतः रेंज कशी असणारी, काय प्राइस असणार आहे? 600 वाले आहेत, 700 वाले आहेत, 600, 700, 800, 900, 1000 डझन. डझन 1200 असे वेगवेगळे रेट आहे. मग सुरुवात 600 रुपयापासून. 600 आहे, 500 वाले पण आहेत, 500. छोटे, त्याच्या खाली छोटे 400 वाले आहेत, त्याच्या 400 खाली- वाले पण आहेत का? हो, हं. 300 वाले पण आहेत. अच्छा हां, जसे घ्यावे तसे आहे. अच्छा. चल. पायरी आहे. स्टॉल नंबर किती आहे? 6. नंबर 6. 6 आहे स्टॉल नंबर. जिथे भाऊंकडे ना अगदी 300 रुपयापासून डझन आंबा भेटून जाईल. आज तर आहेत. हं? आज आहे, उद्या मोठा माल आला तर रेट वाढतील, आणि छोटा आला किंवा आणि दुसरं काय कमी रेटचा उद्या आणि कमी होतील. हे दर असतात, दररोजचे दर असतात. दररोज कमी, कधी वर खाली असे होत असतात दर. हं. आंबा मात्र तुम्हाला इथे खात्रीचा मिळणार. हं. फक्त देवगड, क्वालिटी. रत्नागिरी, कोकणातलाच आंबा मिळणार. पूर्ण कोकणातला जो आहे रत्नागिरी, तोच आंबा हापूस आणि भेटेल. सिंधुदुर्गातला जो आहे, देवगड आहे, मालवण आहे, राजापूर, वेंगुर्ला, हं. हे जे कोकणातले जे आहेत ते इकडे कर्नाटक, केरळ, आंध्रा, तामिळनाडू इकडेचे आंबे आम्ही विकत नाही. आम्ही घरातून आमच्या स्वतःच्या बागेतले आणून आंबे 1987 पासून विकतो आम्ही मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये. चला, 20 थँक्यू. वर्ष इथे महोत्सव केळकर साहेबांचा चालू आहे. 19 वर्ष झाली, 20वें वर्ष आहे. तुमचं इथलं 20वं वर्ष चालू 20वें आहे. वर्ष केळकर साहेबांचा आंबा महोत्सव. पणन मंडळ, विनोद तावडे साहेब आणि केळकर साहेब मिळून जे हा जो आज एवढी 20 वर्षाचा प्रवास आहे, तिथे आम्ही चांगले आंबे ठाणेकरांना दिलेले आहेत. या साहेबांनी आम्हाला हे सगळं करून दिलं आहे. त्यांची मेहरबानी आहे, केळकर साहेबांची, विनोद तावडे साहेबांची. आणि त्यांच्या याच्यामुळे आम्ही आज उभे आहोत. त्यांची मेहरबानी असल्यामुळे त्यांचं आमच्यावरती प्रेम आहे, आणि त्यांच्या प्रेमाखातर आम्ही दरवर्षी इथे ठाणेकरांना ठाण्यात जो 10 दिवस आंबा देतो आहे, हं. की त्याच्यासाठी आम्ही चांगला आंबा देतो आहे. कुठेतरी अपवाद असतो, एखादा आंबा फसवतो, आम्हाला पण अंदाज देत नाही, डॉक्टरला पेशंट तसा अंदाज देत नाही आणि पेशंट जातो. हं. तशीच आंब्यामध्ये पण परिस्थिती आहे. सगळेच आंबे आपलं रूप दाखवत नाही, बरोबर. पण अगदी 75 ते 80% आंबे आपलं रूप दाखवतात, आणि त्यांना आम्ही डॉक्टर या नात्याने ओळखतो. पण एखादा आंबा आम्हाला फसवतो, मग तो गिरायकाला काय वाटते आणि हे दिलं तर तसं नसतं. तसं नसतं. त्याच्यात गिरायक पण जात नाही. काय गिरायक नमस्कार. नमस्कार. बोला. मी वैशाली तोष्णीवाल. मी भिवंडीवरून आले. रामदेव गृहोद्योग हे माझ्या ब्रँडचं नाव आहे. हे माझ्याकडे वेगवेगळे प्रीमिक्स आहेत. इडली, ढोकळा, मेदूवडा, उत्तप्पा, रेग्युलर प्रीमिक्स आहेत आपले सगळे. मालवणी वडे सगळे आपले मालवणी आयटम पण आहे. उपवासाचे प्रीमिक्स आहेत. उपवासाचे खास ढोकळा आहे, मेदूवडा आहे, आपले साबुदाणा वडा आहे, आणि बाकी आपले मसाले वगैरे वेगवेगळे, चकली पीठ, इन्स्टंट नाचणीचं सत्व हो, नाचणी सत्व आहे. ते कसं आहे पण? नाचणीचं सत्व 60 रुपये. हं. हां, चकली पीठ आहे, उपमा आहे, पोहा आहे, शेवई खीर आहे, बासुंदी आहे, अनारसे, राजस्थानी हिंग आहे. हे पोहा डांगर म्हणजे काय? पोहा डांगर म्हणजे पोह्याची पिठी, एक पापड पिठी आहे ती. पापड पिठी. हां, पोहाची. अच्छा, ते काय करायची? त्याला दह्याबरोबर खातात ते. दही, कांदा, कोथिंबीर मिक्स करून चटणीसारखं खातात. छान अच्छा. लागतं. शिळ्या भाकरीबरोबर आणखीन छान लागतं. आणि हे उडदाचं डांगर. उडदाचं उडीद पिठी. हिंगची पावडर आहे. हो, राजस्थानी हिंग येतो. राजस्थानी हिंग आहे आणि तुमचं. वेगवेगळे मसाले आहेत सगळे. ताक मसाला. स्टॉल नंबर किती आहे? 26. 26. सगळं होममेड प्रोडक्ट आहे. हो, विदाउट प्रिझर्वेटिव्ह. ओके, चला, थँक्यू. वेलकम. बघू. लसूण लोणचं, हं. लिंबू लोणचं, लिंबाचं लोणचं. गोड लिंबाचं लोणचं. फोडी आहेत का त्याच्यात? हे बघा, हा. बेलफळ, बेलफळ. हां, अरे बापरे. हा. आवळा, आवळा. हं, अख्खा मोठाच्या मोठा. टमाटा, करवंद, करवंदाचं लोणचं.
तोंडाला पाणी सुटलं. आवळा, तिखट आवळा, तिखट आवळा. हां. खारातले आंबे, खारातले आंबे. हम्म. हां. तिळकुट चटणी, तिळाची, तिळाची चटणी. लसूण चटणी, हम्म. हे फ्राय लोणचं काय ते आंबा फ्राय लोणचं. लोणचं. हम्म. आंब्याचं आपलं तिखट regular. आंबा, हा तिखट आंबा, हा मिस म्हणजे काय? सगळं मिस आंब्याचं, मिक्स मिक्स मिक्स. मिरचीचं, मिरचीचा. हा गोळ्याचा मुरंबा, गुळाचा मुरंबा बघू दे कसा आहे. तो क्रशमध्ये आहे. हा क्रशमध्ये. हा कसा आहे? 100ला पाव, कुठले पण घ्या. 100ला पाव. वाव मस्त. आणि ही आंबुशी सुकवलेलं फोडं, कुठलं पण आंबोशी काय असतं? आंब्याचं गोड मध्ये, गोडमध्ये. बघू हे कसं दिसतंय. सुकवलेल्या आंब्याचं बनवलेलं आंबोशी. हा साखरेचा सुंदर, साखरेचा मुरंबा. हा. तर ही सगळे लोणची आहेत जे मुरंबा आहेत 100 रुपये पाव आहेत. बरोबर का? हा ना. तुमचा स्टॉल नंबर किती आहे? 36 स्टॉल नंबर आहे. समोर नंबर पण आहे. लक्ष्मी सावंत, फोंडा घाट, लोणचे सेंटर. नेक्स्ट स्टॉल बघा, सिद्धार्थ मालवणी पापड. इथे सगळ्या प्रकारचे पापड्स आपल्याला दिसत आहेत. बघूया आपण. किंमत काय आहे ताई? हे गव्हाची कुरडी आहे, तांदळाची कुरडी आहे, साबुदाणा पापड आहे, साबुदाणा चकली आहे. सगळ्यांची 80 रुपये किंमत आहे. इकडे पोहा मिरगुंड आहे, पोहा पापड आहे, बटाटा आहे आणि नाचणी पापड आहे. मिनीमध्ये बटाटा मिरगुंड आहे, पापड आहेत, मक्याचे आहेत, चिली फ्लेवर बटाटा आहे, नाचणी आहे, सालपापडे आहेत तांदळाच्या, इकडे कांदा लसूण आहे, ओनियन रिंग आहे. पण हे आहेत कसे? सगळे 60 रुपये. ह्यातले जे काय आपण बघतोय हे सगळं 60 रुपये एक पॅकेट. एक पॅकेट. अच्छा. आणि इथे हे कुठले पापड आहेत? सालपापड आहेत, वाफेवरले पापड वाफेवरले पापड. हे कसे? 80 रुपये. 80 रुपये. मग ह्यातलं कुठलंही घ्या 80 रुपये. हो ना. हां, म्हणजे 60 आणि 80च्या दरम्यान पापड आहे. चला, स्टॉल नंबर किती? 37 स्टॉल नंबर आहे. अरे रहने दो. आंबा